कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातले असून त्यामुळे झालेल्या महामारी व लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। हळूहळू देशात अनलॉकची परिस्थिती आली व आज देश अनलॉक 5च्या सद्यस्थितीत जीवन जगत आहे। परिणामी शासनाकडून शाळा उघडण्याबाबत निर्देश देण्यात आले, ज्यामध्ये मुख्याध्यापक व 2 शिक्षक अशा स्वरूपात विद्यार्थ्याविना शाळा उघडून गावात विद्यार्थ्यांना टीसी, बोनाफाईड व इतर कामकाजाकरिता सहाय्य करण्याबाबत सांगितले आहे। पण आजही धारणी तालुक्यात बहुतांश शाळेत कुलूपच लागल्याचे निदर्शनास येत आहे। दररोज शाळा दिवसातून काही ठराविक काळ उघडून गावात कोरोना संबंधित जनजागृती, गाव व परिसर स्वच्छतेबाबत सूचना, ग्रामस्थांना कार्यालयीन कामकाजाकरिता लागणारी कागदपत्रे व इतर मदतकरिता शाळा उघडणे अपेक्षित आहे। मात्र ज्या मेळघाट सारख्या ठिकाणी आधीच शिक्षणाचा स्तर घसरलेला आहे, त्या ठिकाणी जर शाळा बंद राहिली तर विद्यार्थी शाळेपासून व शिक्षणापासून खूप दूर होऊन शिक्षणाचा स्तर खूप खाली जाणार असे म्हटल्यास हरकत नाही। धारणी तालुक्यात बऱ्याच शाळांची फाटक गेल्या खूप दिवसांपासून उघडल्या नसल्याची माहिती सुद्धा काही ग्रामस्थांनी दिली आहे। धारणी तालुक्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगेच्या निदर्शनानुसार गावातील शिक्षक मित्र विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत आहे। हेच काम शिक्षकांना 15 दिवस शाळेतच क्वारंटाईन करून शिक्षकांकडून करून घ्यावी अशी मागणी बऱ्याच पालकांनी केली होती, कारण शिक्षक मित्रांना मानधन नाही व शिक्षक नाही म्हणून प्रभावी अध्यापन होणे कठीण झाले आहे। वरिष्ठ प्रशासनाने परिपत्रक काढून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ शिक्षकांना आधीच स्वतःचे शाळेत विलगीकरण करून नंतर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून अध्यापन करण्याची गरज आहे, तरच मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा उंचावणार। महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020 SD 6च्या 24 जून 2020 परिपत्रकात शाळा उघडणे व शिक्षकांच्या उपस्थितीबाबत विविध नियमांच्या आधारे सूचना देण्यात आल्या आहे। आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा मुख्याध्यापक उपस्थिती व इतर शिक्षक उपस्थितीबाबत सूचना असूनही धारणीत बहुतांश शाळेचे फाटकच उघडत नसल्याचे निदर्शनास येत आहे। परिणामी पालक वर्गांना टीसी व इतर शालेय कामकाजाकरिता भटकंती करावी लागत आहे। हे विशेष। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।